जय गजानन मंडळी. आपण गजानन महाराज चरित्रावर चर्चा करत असतो. गजानन महाराजांच्या भक्ती मार्गावर काही दिवसापासून चर्चा करत आहोत आणि ही चर्चा करत असताना तुम्ही आम्ही सगळेजण प्रत्येक जण ही सुखासाठी धडपड करत असतो की आपल्याला आयुष्य जगत असताना दुःख वाट्याला येऊ नये आणि आपल्याला सुख यावं. मग आपण आपलं कुटुंब, आपले नाती गोती सगळी ही सुखाची असावी अशी अपेक्षा प्रत्येक जण ठेवत असतो आणि त्याच्यामध्ये गैर असं काहीच नाही. मात्र हे करत असताना प्रत्येक जण दुःखाने त्रस्त आहे, वेगवेगळ्या दुःखांनी ग्रासलेला आहे आणि या दुःखातून मग मुक्ती मिळवण्यासाठी आपण मग ईश्वराचा, आपला जो काही आवडता ईश्वर असेल तर त्या ईश्वराचा दरवाजा आपण ठोठावतो. मग तो ईश्वर कुठलाही असेल, तो वेगवेगळ्या रूपांनी आपल्या आजूबाजूला वावरत असतो. मग तो निर्गुण असेल, निराकार असेल, चराचरात व्यापलेला असेल, या सगळ्या सृष्टीमध्ये व्यापलेला असेल, एखाद्या मंदिरामध्ये बंदिस्त असेल, त्याचं असं कुठलंच निश्चित स्थान नसतं. आणि मग गजानन महाराजांनी सुद्धा आपलं जे काही अवतार कार्य होतं तर त्या अवतार कार्यामध्ये वारंवार हे सिद्ध करून दाखवलं की मी कुठेही एका ठिकाणी न राहणारा आहे, एका ठिकाणी न रमणारा आहे, मी सतत फिरस्ती करत असतो. मग मी ज्या चराचरात व्याप्त आहे. आणि मग आपण बऱ्याचदा काय करतो की ईश्वराला मंदिरामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. मग ते योग्य आहे नाही आहे हा वेगळ्या तर्काचा, वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मात्र त्या खोलात आपल्याला जायचं नाही. मात्र गजानन महाराज बऱ्याचदा वागताना त्यांना विरक्त असं म्हटलं जायचं. मग ते एका ठिकाणी तासनतास बसून राहायचे आणि क्षणात मनात दुसरा विचार आला की लगेच धडाधड रस्त्यानं चालायला लागायचे आणि एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात असे ते भ्रमण करत असायचे. बऱ्याचदा असं व्हायचं की त्यांना कुठल्याही गोष्टीची आसक्ती नव्हती, ते पूर्णपणे विरक्त होते की पंचपक्वान्नाचं ताट त्यांच्या समोर ठेवलेलं जायचं आणि मग ते पंचपक्वान्नाचं ताट धुडकून कुठंतरी ते रस्त्यानं चालायला लागायचे आणि मग एखाद्या ओढ्यात, नालीत तिथलं पाणी प्यायचे, तिथून पाणी पिऊन तृष्णा भागवायचे. एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन झुणका भाकर खायची. झुणका भाकर हा त्यांचा आवडता प्रसाद होता. आणि ह्या गोष्टी होत असताना अकोला ठिकाण मुक्कामी एक वेळेस गेलेले असताना त्यांना दागिन्याने आणि वेगवेगळ्या वस्त्रांनी त्यांना मढवलं गेलं आणि थोडा वेळ त्यांनी त्या अंगावर वस्त्र परिधान केली आणि परिधान केल्याच्या नंतर मग ती सगळी वस्त्र फेकून दिली, आपल्या भक्ताला एक त्याच्यातलं वस्त्र दिलं. अशा अनेक आख्यायिका आणि गोष्टी आपल्याला गजानन चरित्रामध्ये ऐकायला मिळतात प्रत्यक्ष. आणि हे यातून मग आपण ह्या गोष्टींचा बोध घ्यायचा असतो. त्यातून मुक्त होण्यासाठी भक्ती मार्ग कसा असावा याचीच माहिती आपल्याला गजानन महाराजाच्या चरित्रातून मिळते. आणि शेगावचं जे काही गजानन महाराज संस्थान आहे तर त्या चरित्राचा आदर्श घेऊनच त्या संस्थानचा कारभार सुरू आहे. आणि म्हणूनच गजानन महाराज संस्थान जी काही आपल्या भारतामध्ये हजारो देवस्थानं आहेत, संस्थान आहेत, तर त्याच्यामध्ये गजानन महाराज संस्थान हे एकमेव असं आहे की ते आपल्या आदर्शाबाबत जगामध्ये आगळं वेगळं आहे. तिथली जी काही शिस्त असेल, तिथली जी काही स्वच्छता असेल आणि तिथलं जे काही व्यवस्थापन असेल किंवा ज्या काही सेवा तिथून त्या माध्यमातून चालतात 42 पेक्षा अधिक, तर ती सेवा कार्याला सुद्धा जगामध्ये कुठेच तोड नाही, कुठेच जोड नाही. मग ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी आदर्श घेतला पाहिजे. मात्र असं न होता बऱ्याच ठिकाणी गावोगाव गजानन महाराजाची मंदिर उभारली गेली, फलक उभारले गेले. मात्र बऱ्याचदा असं त्या ठिकाणी जाताना असं कळतं की आपण त्या मंदिराची, त्या आपल्या इष्टदेवतेची ज्या पद्धतीनं निगा ठेवायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण ठेवताना दिसत नाही. बऱ्याचदा रस्त्यावर असे गजानन महाराजाचे फलक लावलेले असतात आणि तिथं आजूबाजूला काहीतरी उकिरडे असतात, घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं. ह्या गोष्टी व्हायला नको. आणि अशा गोष्टी बोलता येत नाहीत, कारण बऱ्याचदा असं होतं की मग आपली जी काही दांभिक भक्त असतात किंवा जी काही अहंकारानं बरबटलेली असतात तर ती काय करतात, मग कुठंतरी त्या असं बोलणाऱ्याला किंवा खरं बोलणाऱ्याला मग त्याच्या घरावर दगड आणण्याचे प्रयत्न होतात. अशा गोष्टी घरात असतात समाजामध्ये. तर आपण हे सगळं करत असताना ईश्वर प्राप्तीचा मार्ग स्वीकारत असताना पहिल्यांदा आपलं मन हे अहंकार मुक्त केलं पाहिजेत, निर्विकार केलं पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला करता येतील. आज अनेक समाजामध्ये आदर्श उभे आहेत की जे
ज्याच्यापासून आपण काहीतरी घेऊ शकतो. गजानन महाराज संस्थांकडून आपण अनेक प्रकारचे आदर्श घेऊ शकतो, की आपल्याकडे जेवढं आहे तर ते आपल्या गरजेपुरतं आपल्याला ठेवून बाकीचं आपण आपल्या इतक्या समाजासाठी उपयोगात आणलं पाहिजे, वापरात आणलं पाहिजे. मात्र बऱ्याचदा असं होतं, की आपण भक्ती मार्ग निवडत असताना, स्वीकारत असताना त्या भक्तीचा दिखाऊपणा जास्त करतो आणि मग आपल्याला देव प्रसन्न कसा होणार असा प्रश्न यातून निर्माण होतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.